आम्ही चाललो चोरी करायले. तर मग चोरी कशाची आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा. नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर आवडला तर शेअर करा. तर आम्ही चाललो तर पहा, या ताई येऊन राहिले इथं. तर यांच्या हाती काय आहे तुम्ही बघा. आता ह्या चालल्या चोरी करायला. तर मग आम्ही तिकून आली गाडी. तर मग आम्ही झालो जराशी इकडं झालो. तर मग बाई इथून घुसल्या होत्या बरं का. पण ती बाई लई झाली. ती बाईनं इतकी घाण शिवा देती तर लेस. तर त्या कोणी सांगलं शिवा द्यायच्या. तर मग तिथं करू लागल्या कलमा करू लागल्या. तर मी तिकडून पलीकडून गेले. पलीकडून जाऊन म्हणलं की थोड्या आरामानं हे करा, नाही तर ती आपली धुलाई काढन ती बाई. तर मग वरती इकून गेल्या. आणि कशासाठी चोरी तर तुम्हाला सांगते पुढे मी, शेवटपर्यंत तुम्ही ऐका. तर मग त्या आजी आल्या. तर मग आम्ही तिथं बोलत उभं राहिलो. तर ह्या तिकून कानी लपून चालल्या होत्या. तर त्या आई आहेत ना, तर त्या आई आमच्यासोबत आल्या. तिथं उभ्या राहिल्या. तर म्हणत का बरं चालल्या तिकडं, तर आम्हाला करायची चोरी. आता ह्या चालल्या लपून ताई. तर लपून चालल्या. तर मग इथं पहा तुम्ही शेवटपर्यंत पहा मात्र नक्की या. ना माझ्या यूट्यूब फॅमिलीला हात जोडून विनंती आहे की नक्की हिडी तुम्ही पहा. चोरी करायला लागले तर मग गेल्या. तर ह्या आई आहेत ना, तर त्या कारणे आम्हाला सांगू लागल्या की बाई एवढी याईने जर पाहिलं ना, तर त्याईने मागं एका बाबा आले होते आणि ठिकाणीमध्ये ढोरं घुसले होते. तर त्याईने ते म्हणाय गेले. तर त्या नकाने तिकून पोरं बोलवले मारण्यासाठी. तर मारण्यासाठी ह्या सांगू लागल्या. त्या आई सांगू लागल्या यायले. तर मग त्याला पण जरासं धक्का वाटला बरं की बाबा आले तर भांडल बाबा काय करल. तर मग इकून कानी आले कोण इकडं झाली ती गाडी आली म्हणून इकडं झाल्या. तर मग इकून खानी हे माणूस येऊन राहिला होता, हे दादा येऊन राहिला होता इकून बरं का. मग त्या आखेनच त्या आईला इथल्या आईला भीती वाटत होती. तर भीती वाटत होती तर हे गाय घेऊन आले होते इकून. तर की आता हे होतं नाही सांगणार, आपसात तर नसन हे सांगेल तर मग काय करायचं. बरं मग इकून तिकून भीती वाटत होती. पण त्यो कानी सारखा तिकडं बघत होता. तर त्यांना आणखीन भीती वाटत होती. सारखं तिकडं बघत होता. ते तोडत होते आता त्याची तिकडंच नजर पाहते, तिकडंच नजर. तर म्हणत बाई का आता ह्योच बोलते का काय, का घरी जाऊन सांगते काय माहिती आहे. ते पाहतच होता. तर ह्या कानी चटकन ती घेत होत्या चटकन. मग ते कानी पूर्ण घ्यायचं ना येळू. तर ती त्यानं कानी अर्ध्याच कापला. म्हणजे पूर्ण घ्यायचा तर ये ना, तर ती अर्ध्यातच कापू लागली. म्हणजे ती बाई म्हणजे धाकच तिनं तसा दिला की तर माणसं बोलवले होते म्हणून मारण्यासाठी म्हणून. मग घ्यायनं काय केलं, थोडाच कानी तेवढा कट केला आणि मग कट केला तो व्हिडिओ. तर मग ह्यानी एवढा बांबू का हालडा. तर मग तरी दुखीच होती. तरी पण ते त्या मावशीने सांगलं म्हणून ते तेवढाच घेतला कापून. तर मग आलो हे आणला लपून. आणि त्यांचं तिकडं पलीकडून घर आहे. तर याच्यातून खूपसा खापसातून या निघून आल्या. तर मग त्या लेकानी त्या बांबूला कानी फाटी होती. इथून तिथून जरा फाटी होती. तर त्या काय म्हणत इथं आपण तोडू. तर मग त्या आई काय म्हणत आई काय म्हणत ह्या की तुम्ही तोडू नका, चटकन घेऊन चला. तिनं जर पाहिलं ना तर इथं टाकून बी देईन. आणि ते आपल्या संग एवढे घाण शिवा देईन. तर जाऊ दे म्हणा, ती बाई लय डेंजर आहे. म्हणून यानं काय केलं, तोडायचा प्रयत्न केला नका. आईचं लगेच काप सुटला होत्या आईला अंगाला. तर मग हे चालवलं त्या काटे ते होते ना, फांद्या होते ना, त्या फांद्यासोबत चालवलं होतं सोबत. किंवा काहीतरी बोलायचं त्या कणं घर निघल्या होत्या. ते या मागच राहिल्या तेव्हा ते सांगू लागल्या. तर मग तो मागं ते समोर आहे त्या म्हणत बाई नाही म्हणत तुम्ही घरी जाऊन साळा म्हणत त्याले. तर ही कशासाठी इकडं तहसील बोलतायत घेऊ देत नाही. तर म्हणत बाई बांबू कशासाठी. तुम्हाला सांगते मी की बांबू कानी आता गुढी आली म्हणून गुढीसाठी मोठा घेऊन राहिले होते. पण तिने जर बघितलं असतं तर खूप भांडणं. तर ती आई म्हणत बाबा जाऊ द्या म्हणत तिकडं. पण त्याने नाही येत आहे मी ना. तर या कुऱ्हाडीने त्याच्या हाती त्याने ते तोडला चिळू. आणि त्याने ते अर्धा आणला. तर मग ह्या कणं पुढे धकले. मी मला मागं सोडून दिलं, यायला मागं सोडून दिलं. पण त्या चटकन धकल्यात हे इथून पण आहे ना, हे पण शेत त्यायचंच येतं.
तर मग इथून काने गेट आहे ना ते पण त्याचंच आहे. तर पाकाने इथं या ताईच्या इथं त्यांना पण आणलं ऐकूनच होतं. ज्ञान या ताईनेच कापून तिकडं ते तोडून दिला आणखी होता. पाहतील तर मग इथं आणि आता इथून काने त्याच्या घरी जाणार आहे. ही ताई इथंच राहिले. त्यामुळे गाड आला ते म्हणला घेता का माळवं ते ताई म्हणत नाही बाबा आम्हाला काय घ्यायचं नाही. तर मग त्याला पुढे नेलंय. तर मग ते आहेत ना त्या